कालच आलेलं परवडलं असतं, कारण एवढ्या गर्दीत उभं राही दर्शन तरी झालं असतं. आता दर्शन होय ना काहीच होय ना. एक्झिट दुसऱ्या साईडनी, आता चप्पल दुसऱ्या साईडला आहे, जाऊन आणावं लागेल परत. लय स्ट्रगल जीवनात. चलो बघा स्टेशनला काय हाल झाले ट्रेन माझी, अख्खा वाला झालं अख्खा. आता हे जे तिकीट आहे किती 170-75 रुपयाला घेतलं आहे, ते फक्त पूर्ण स्लीपरसोबत, फक्त जनरलच नाही. 100 रुपये एक्स्ट्रा स्लीपरला दिले तर 100 का 50 घेतले तर तिकडून घेतले. काही त्याच फ्लोटिंग विलेज म्हणतात ह्याच याला बघा. इकडे आतला गेलं तर वर कॅमेरा ओपन करू तर मागं जे डोळ्याने दिसतात, मोबाईल नाही इकडे दिसू शकत किती जरी काही जरी झालं. आता बघा मोठं व्हिडिओ काढलं होतं, पण ट्रेनपासून इथपर्यंत यायचं सगळं दाखवलं होतं मला मार्केट वगैरे. सगळंच गेलं म्हणजे कसं त्याला आवाजच गेला आहे, हेडफोन गेला बसला काही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आता रेडी वगैरे होऊन मस्त असं नाश्ता करायला आलो आहे. जेवण वगैरे म्हणजेच आपलं ते नाश्ता करून झाल्यानंतर आपल्याला आता थोडं मार्केट फिरायचं. इथं तुम्हाला एक पितृपूजा म्हणून आज एक डे ह्यांचा, तर त्यावेळेस आपल्या आईवडील आजोबा जे असतील त्यांना रिस्पेक्ट देण्यासाठी तिथं पूजा वगैरे करते, तर ते पण तुम्हाला लावतो. आता काही रात्री 1:30 वाजल्यापासून सुरू झाले ते, आणखीन चालू दिवसभर राहते. त्यामुळं काय आपल्याला केव्हा पण गेलं तरी टेन्शन आहे. आपण ते बघून परत नंतर मग आपल्या ट्रेनसाठी निघायचं आहे, कारण आपल्याला आज परतीचा प्रवास करायचा आहे. परतीचा प्रवास आज आपल्याला काहीतरी 250-300 किलोमीटर इथून त्रिसूरपर्यंत जायला लागतील. ट्रेनने जाऊ तिथपर्यंत, आणि उद्याच्याला नंतर मग ट्रेनचं तिकीट बुक आहे. मग जाऊ वाटत नाही आता, पण विलाज नाही, आता करावं तरी काय, जावं आता लागेल. आता आपलं डेट संपत आली आणि वरतून आपलं बजेट पण हल्लं आहे आता, त्यामुळे जावं तर लागणारच आहे मागे. आणखीन लई वेळेस यायचं आहे आपल्याला केरळमध्ये, त्यामुळं काय विषय नाही असा. धनुषकोडी ते हम्पी बिम्पी ते बऱ्यापैकी बघायचं राहिले, आणखीन दुसऱ्या ट्रिपला बघू नंतर आपण. त्यामुळं आता काय परतीचा प्रवास सुरू करायचा आहे. तेवढं जाता जाता तुम्हाला तेवढं ते दाखवतो, कारण मस्त आहे फेस्टिवल. रात्री एकदम शो वगैरे काय म्हणतात ना, आपलं खाण्यासाठी स्टॉल, परत शॉपिंगसाठी भरपूर केलेलं आहे त्यांनी, ते पण दाखवतो. फक्त त्या गाणी चालू नाही, तर गाणी चाललं की ते यूट्यूबला सगळं वाट लावतं. यूट्यूब लगेच कॉपीराईटचा हिशोब करते ते. चला आता हॉटेल चेकआउट केलं आहे, निघालो आहे मार्केटमध्ये. लास्टचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला समुद्राचा. बाई ह्या व्ह्यूसाठी आपण डबल येणार, हे मात्र नक्कीच आहे. हा व्ह्यूच माझ्या इतका डोळ्यात बसलाय की हा व्ह्यूसाठी आपण डबल येणार. मस्त व्ह्यू आहे. बोटिंग चालू आहे बघा. अरे आपल्यापाशी पाहिजे होती एखादी मस्त अशी बोटिंग केली असती. चला आता खालचं तुम्हाला मार्केट धावतो, ते जे फेस्टिवल चालू आहे ते धावतो तुम्हाला. मस्त केलंय बरं का, हे फ्लॅग वगैरे लावून. कोरिया आहे म्हणजे बऱ्यापैकी देशांचे फ्लॅग आहे तिथं. हा उलट झालं का, शिकडून धावतो उलट्या साईडनी. हे बघा बऱ्यापैकी देशांचे फ्लॅग. बघा आज किती गर्दी, रस्ता फुल भरला आहे माणसांनीच. ही वर्षातनं ह्याच टायमाला एक दिवस पितृपूजा राहते ह्यांची. आपल्या इथं कसं करतात, आपल्या इथं पण असते ना पितृपूजा, आपल्या ते पितृपूजा तशीच इथं पण राहते प्रत्येक. पण इथले ट्रेडिशन वेगळे, फक्त हे समुद्राच्या किनारी पूजा वगैरे करतात. आता आपल्याला समुद्राला डायरेक्ट असंच करावं लागतं. आता आपण चाललो आहे ते सध्या स्ट्रेट कमी गर्दीची. आपण रोज ज्या स्ट्रेटने येतो का त्या मंदिरापासून, तिथून तर लईच गर्दी आती. तिकडे गेल्यावर कळलं तुम्हाला, तिथं गेल्यावरच डायरेक्ट दाखवतो. आता हे लई कमी गर्दी, लई आता गर्दी ह्याला म्हणतात गर्दी. आंघोळ वगैरे करतात वाटतं, आणि पूजापाठ काय असेल ते करतात. अरे बाप आतीच गर्दी ना राव, लई गर्दी लई.
तुम्हाला समुद्राच्या किनाऱ्याला दाखवतो, का पूजा कशी करते ते पण दाखवतो. जिकडं बघन तिकडं माणसंच येते बघा. हे काढल्या साईडला तर किती गर्दी. हे बघा, हे असं पित्र देवासाठी पिंड वगैरे काय ते पूजा करून घेतात. सामग्री त्याची काय असेल ती लागते, फुलं वगैरे, केळीचे पानं. हे बघा, हे अशा प्रकारे आता हे समुद्राच्या बाहेर जे अर्पित केले तेच आले, पण नॅचर आहे सगळं. हे कुजून जातं. हे काय प्लास्टिकचं नाही का काय नाही का, ते सगळं खराब झालेलं सगळं कुजून वगैरे होऊन नीट होऊन जाते. सगळीकडे बीच आहे पण पाल्यानेच भरले. तुम्हाला एक अर्धा धावतो बघा कसं करते ते. सध्याला तर कोण हे करीना गेले, पण हे बघा बीचमध्ये किती बीचवर त्या पाण्यात कडेला नुसता पालाच झाला आहे. पण हे काय नाही, पूर्ण कुजून जाणार आहे ते, काय असं राहणार नाही. नेचरला तसे लय जपतात हो, दुसरं काही नाही, नेचरला चांगलं जपतात. चला आता शेवटचं दर्शन घ्या तुम्ही पण या समुद्राचं. आता उद्यापासून तर आपले परतीचा प्रवास सुरू आहे. आजपासूनच झाला म्हणायचं सुरू. इकडं बघा गर्दी. एक जागेवर अशी पूजा करणारे बसले तर यांच्यासारखे, आणि पूजा वगैरे करून झाली. हे बघा, अशा पद्धतीने यांचे काय असेल ते रिच्युअल करतात. आणि नंतर रिस्पेक्टफुली आपल्या काय म्हणतात जे वारलेले आहेत त्यांच्यासाठी रिस्पेक्टफुली पूजा संपन्न करून आपलं जातात निघून. आज पण कमाई होत असेल यांची, बाकी जे पूजा करून घेतात त्यांची, ब्राह्मण म्हणा काय म्हणा, कमाई होत असेल त्यांची चांगली. हे बघा किती गर्दी राव, किती माणसं किती प्रमाणात यायला लागले. तर रिस्पेक्ट देण्यासाठी आपल्या पूर्वजांना मस्त नियोजन झालेलं आहे. पण आता आपण पण निघालो होतो, पण आता जायलाच तासभर लागेल का काय काय माहिती आहे, कारण गर्दीच तितकी पुढे ढकला नाही गेली. हळूहळू हळूहळू हे रात्री 1 वाजल्यापासून सुरू आहे, आत्ताच नाही. रात्री ज्या वेळेस आपण झोपत होतो तेव्हापासूनच सुरू आहे. रात्री चालू होतं, पण ते जे दिवस असतो ते पूजा वगैरे असते ते संध्याकाळी 1 वाजल्यापासून सुरू करतात. त्यामुळं आता रात्री 6 वाजेपर्यंत असंच चालू राहणार आहे. पोलीस प्रशासन पण लय ॲक्टिव्ह आहे आज. ॲक्टिव्ह राहायलाच पाहिजे. ही धोती ही घालून जावं लागते. स्त्रियांना पण काय म्हणतात गमछा वगैरे आत गळ्यात टाकून जावं लागतं. प्रत्येकाच्या गळ्यात बघा, स्त्रियांच्या पण गमछा वगैरे आहे त्यांच्या पण गळ्यात. कालच मला कळलं होतं जर स्ट्रीटवर, कारण 2 दिवस झाले मी म्हणतो काही ना काही कार्यक्रम आहे. मी आल्यापासून काही ना काही सेटअप चालू आहे त्यांचा. कुठं स्टॉल मांडायला लागले तर, कुठं खायचं, कुठं खेळणं वगैरे, हे मला आधीच माहीत झालं तर, पण कन्फर्मेशन नव्हतं की बाबा हा अशा पितृपूजेला हे सगळं भरवलं आहे म्हणून. आपल्या इथं पण ही पूजा करतात, पण आपल्या इथं कसं असते, घरातल्या घरातच असते. काहीतरी नैवेद्य वगैरे मांडून घरातल्या घरात दरवर्षी असते आपलं पण पूजा. पण ह्यांच्यासारखं असं एकत्र मिळून सगळं एकत्र हे करून पूजा नसते, होत नाही आपल्या इथं. आता इथं बघा कसे एकत्र मिळून एकाच जागेवर स्पॉट असं त्यांनी नेमून ठेवलेलं असं, काय देवाने याने तिथंच जाऊन त्यांनी तेवढं पितराचं काय असेल ते पूजा वगैरे करून प्रसन्न करत असतील त्यांना. तसं आपल्या इथं आपल्या घरीच करते, फक्त 4 नैवेद्य वगैरे मांडून करतात. गर्दीच आहे नुसते. फूड स्टॉलचा आज पण या स्टॉलवाल्यांचा, परत हे गिफ्ट शॉप वगैरे काय असते त्यांचा लय बिझनेस होता असं आज. किती लांबपर्यंत पांगला राव, हे गर्दीच बंद व्हाय नाही. फक्त गर्दीच आहे. मला आता 11:30 मिस होईन असं वाटायला लागलं ट्रेन. परत पार 1 वाजता आहे. आता टाईम आताच 11चा वाजले, तर 1 वाजता म्हणजे 1.5 तास थांबावं लागेल. परत मंदिराचा एंट्रन्स थोडं राहिले आता, कुठं 100 का पायऱ्या नसते ना, त्यामुळे काय वाटलं नाही. इझी काय विषय नाही. साहेब काय गर्दी, मला नाही वाटत दर्शन होईल म्हणून. आपल्याला लांबनं दर्शन घ्या म्हणून चलावा.
चांगलीच गर्दी. दिसतेत का देव? इथून तर काय दिसतं आता. नाही राव दिसत. जाऊ द्या, घेऊ लांबनच तर. कालच आलेलं परवडलं असतं, कारण एवढ्या गर्दीत उभं राही दर्शन तरी झालं असतं. आता दर्शन होय ना आणि काहीच होय ना. रांग लय लांब आहे. ते पलीकडून तिकडून रांग लिहिली पर इथपर्यंत गोल येडा मारलाय रांगेने. पण रांगेत थांबणं तर शक्यच नाही. मग आपल्याला 5च वाजायचे दर्शन. एक्झिट दुसऱ्या साईडने. आता चप्पल दुसऱ्या साईडला आहे, जाऊन आणावं लागेल परत. लय स्ट्रगल जीवनात. गर्दी आहे राव, पण काही म्हणा आज आती गर्दी कालच. आता चाललो तर आपण ट्रेन स्टेशनकडे. आता तर काय वाजलेत किती नाही भेटत आपल्याला. आणखीन अर्धा तास तर कसं पण इझी लागतं स्टेशनपर्यंत जायला, चलत जायचं. त्यामुळे आपल्याला काय आता ट्रेन भेटू शकत नाही. पार 1 वाजताच आहे आता. 12:57 का काहीतरी आहे. आताशी का 11 वाजले तर. पण इथं थांबून काय फायदा नाही, लई गर्दी, सगळा रशच आहे. बसच्या लाईन टू लाईनच येत नसते. प्रत्येक माणसं ड्रॉप करायची आणि चालायचं, माणसं ड्रॉप करायची चालायचं. काल ह्या गल्लीत एक माणूस नव्हता बघायला. आज सगळी गर्दीच गर्दी. 2-3 दिवस झाले एकटाच येत होता. एकटाच येत होतो, कोणच नसायचं. पण आता कंटिन्यू माणसं येतं. पोलीस प्रशासन लय ॲक्टिव्ह आहे बरं का, काही म्हणा. चला आता डायरेक्ट तुम्हाला स्टेशनला गेल्यावरच भेटतो. ट्रेनचं तिकीट किती नाही ते दाखवतो, किती वाजता. कारण कॉस्टिंग कमी येणार आहे, 250 किलोमीटर आहे. पण आपण त्यात ॲडिशनल स्लीपरचं घेणार आहे, त्यामुळे बघू किती कॉस्टिंग पडते ती. पोचलं बघा स्टेशनला. काय हाल झाले ट्रेन माझी, अख्खावाला झालं आहे अख्खा. आता हे जे तिकीट आहे किती 170-75 रुपयाला घेतलं आहे. ते फक्त पूर्ण स्लीपरसोबत, फक्त जनरलच नाही. 100 रुपये एक्स्ट्रा स्लीपरला दिले तर. 100 का 50 घेतलेत काय माहिती, पण घेतले तर. चला बसू कुठतरी. उकडते आतीच. वेटिंग रूम पण नाही व्यवस्थित तिथं. आतीच उकडते. 12 वाजता ट्रेन आहे आता. वाट बघतो. स्वस्त आहे राव. मला वाटलं 250-300 रुपये तरी लागते स्लीपरचं घ्यायचं म्हणलं तर. त्रिसूरपर्यंत 250 किलोमीटर आहे इथून. तर 175 रुपये लागलं. एकदम स्वस्त खेळ झाला येऊ तर. येईन 12 वाजता ट्रेन आता. बघतोय वाट. हेच खासियत आहे हो इंडियन रेल्वेची, स्वस्त पडतं जरा. किती जरी हे झालं तरी स्वस्तच आहे. वाईट हाल झाले तर. ते घामाघूम झालं आहे पार. आता हे कवर सुकतंय का नाही काय माहिती. अख्खं ओलं झालं शरीर अख्खा. 3 किलोमीटर चलत आलो आहे, ते पण अर्ध्याच तासात. 12 वाजता ट्रेन आहे. 1 वाजताची आहे, पण 12 वाजता का सांगितलं काय मग ट्रेनचा टायमिंग असं दुसरी एखादी. आली शेवटी ट्रेन आली आपली. S6 ला जायचं आहे आपल्याला. लांब S6 अर्धा किलोमीटर पळतच यावं लागले. चालू झालं नाही आणखी, होई ना आता. चालू झाले की लगेच मध्येच चढायचं आणि परत मग आतून जायचं. एवढा लोड नाही घ्यायचा. आलं S3 मध्ये आलं S6. आता काय लांब नाही. चालू व्हायच्या टायमाला वरी चढायचं फक्त. मधनं रस्ता आहेच तिथपर्यंत जायला. एवढी पळापळी करायची गरजच नाही. माणसं उगाच पळत येतं. सावकाश चालायचं. ट्रेनमध्ये तर बसलोय आता. 4-4.5 तास लागते आपल्याला जायला तिथपर्यंत. म्हणजे बऱ्यापैकीच टाईम लागणार आहे आता. निवांत जायचं कुठं आपल्याला पळापळी करायची. ट्रेनमध्ये बसायचं, चढते जाते. म्हणजे आता वाजलं तर किती 12:30, 1:30, 2, 2:30, 3:30, 4:30, 5 वाजेपर्यंत पोचतोय आपण. 5 वाजता पोचल्यानंतर तिथं आपण आधीच रूम त्या दिवशी पहिल्या दिवशी जे आलते का तीच घ्यायची आणि निवांत तिथं स्टे करायचा नाईटचा. परत उद्या सकाळच्याला आपलं 1:30 वाजता ट्रेन आहे त्रिसूरपासून पार मुंबईपर्यंत. बघू आता मुंबईला माथेरानला जाऊ वाटते. आता बघू त्या दिवसावर किती दिवस जाते, कसं राहते नियोजन पुढच्या ह्याच्यावर. आता लगेच गोकून काय फायदा नाही, कारण सक्सेसफुल नाही लय. पण गोखल्यावर तिथं गेल्यावरच बघू आता.
दिसताना ते मोबाईलने नाही इकडे दिसू शकत, किती जरी काही जरी झालं तरी. आता बघा नेचर इतकं क्लास दिसतंय का नाही, नावच काढायचं नाही. आता आपल्याला बघा विचार करा, आपल्याला कमीत कमी आज 8 ते 9 दिवस लागले कुठपर्यंत पोचायला, वरकाळापर्यंत फिरत 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 फिरत, आणि फक्त 4च तासात आपण डायरेक्ट रिटर्न चाललो आहे त्रिसूरला. म्हणजे ट्रेनचा प्रवास लई पटकन जायचं म्हणलं की एका दिवसात इकडले तिकडे नेऊन ठेवतं आहे माणसाला. बरे सरकारने ट्रेन म्हणजे ज्यांनी शोध लावला का ट्रेनचा त्याचं लय उपकार मानावं लागते ना माणसांना. बघा व्ह्यू बघा बघा, काय राव काय नसतं, क्वालिटी विषय राहतोय. डोळ्याने नाही हो एक्सप्लेन करू शकत, म्हणजे आपलं काय म्हणतात कॅमेरा नाही एक्सप्लेन करू शकत. हे फक्त डोळ्यानेच दिसतंय, एवढंच भारी. लाईव्ह बघायला मजाच वेगळी मोबाईलपेक्षा. या राव तुम्ही केरळला याच एखाद्या दिवशी तरी फिरायला. बघा आपण जी शेतात युरिया टाकतो ती ट्रान्सपोर्ट केला जातो इथून. कोणत्या कंपनीचा काय माहिती, भारतीय काय दिसतं त्याच्यावर, भारतीय युरिया काहीतरी आहे. कोणची कंपनी काय सांगता यायची नाही, लय लांब आहे दिसाना. पण अख्ख्या ट्रेनच भरून खातात येतं ट्रान्सपोर्टच्या. अंगमालीमध्ये पोचलोत आता. आणखीन निमेच्या पुढं रस्ता पार झाला आहे म्हणायचं, अर्धा तासाच्या पुढं लागेल आणखीन जायला आपल्याला. 5-5:30 तर कशा वाजतील. आता 1-2 मिनटाचा हॉल्ट घेते आणि तर लगेच पुढच्या दिशेला सुरू. भूक लागलेली आहे, आता गेल्याशिवाय खायला नाही भेटणार. ट्रेनमध्ये आणखीन येईनातच कोण खायला द्यायला. आता स्टेशनचं हे जरा लांब आहे घ्यायला, पण तिकडं मधातच म्हणजे थांबले स्टेशनवरच, पण बारीक स्टेशन आहे वाटतं तिकडं. तिथपर्यंत आणखीन एक दुकान दिसणार, जाऊन काहीतरी आणलं असतं. पण चला आता पोचलोच म्हणायचं. आता एक इरल्लो पुढं कसलं तरी नावाचं स्टेशन आहे, त्याच्यानंतर आता हे पुढचं जे स्टेशन असेल ते आपलंच आहे, थ्रिसूर. चिपल कुठे गेली काय आहे. आता इथून काहीतरी 10-15 किलोमीटर असेल, 15-20 मिनटात पोहोचून. आता काय राव लय मोठं व्हिडिओ काढलं होतं, पण ट्रेनपासून इथपर्यंत यायचं सगळं दाखवलं होतं तुम्हाला, मार्केट बिर्केट. पण सगळंच गेलं म्हणजे कसं त्याचा आवाजच गेला आहे. हे हेडफोन ढिला बसला होता काय की वाटायला लागले, ते आवाज नुसता खूपशी करते, काहीच कळलं ना काय व्हायना. चला आता आपल्याला तिकडं एक कुठं मेन चौकात आहे का तिथे एक चर्च आहे, त्या चर्चला जाऊन येऊ आपण. मग तुम्हाला नाईट मार्केट दाखवतो सगळे हे. त्या दिवशी फक्त आपण खाली इथं पहिल्या फर्स्ट फ्लोअरलाच रूम केली, आता सेकंड फ्लोअरला आहे. थोडं कष्ट करावं लागतं वरी चढायला. चाललो आहे नाश्ता करायला, आपले जेवण करायला, आणि तुम्हाला मार्केट दाखवतो थोडं नाईटचं. बघा इथं आहे का सगळे कपड्याचे हे जे ट्रान्सफर करतात दुसरीकडे, म्हणजे होलसेलमध्ये सगळा माल भेटतो इथं कपड्याचा. ह्याचा होलसेलचे दुकान आहे इथं सगळे. बघा लय मोठे, पार हितोनचे पार त्या शेवटच्या गल्लीपर्यंत आहे. चांगलेच मोठं मार्केट आहे इथं. आणि पलीकडं आणखीन एक आहे गल्ली, ते सिल्क बनवतात पूर्ण, म्हणजे सिल्कचे जे कपडे असतात ते पण तिथं हे केलं जातं, तिथं ट्रान्सपोर्ट केलं जातं. दुसरीकडे जशी मागणी असेल तशी ट्रान्सपोर्ट करतात. आता पहिलं काय करू आपण, चर्च फिरून येऊ, परत जेवण करू, कारण आता काय लगेच भूक लागली नाही. मग अशी नाश्ता केला तर थोडा चहा कॉफी वगैरे घेतले होते, थोडा समोसा ते खाल्लं होतं, त्यामुळे काय लगेच भूक नाही लागलेली. पहिलं आपण काय करू, बाहेरचं म्हणजे ते चर्च आहे का ते तिथं जाऊन थोडं एक्सप्लोर करू कसं आहे काय. ते आपण कोचित जे बघितलं होतं का तिला भारी होतं. मग आता हे कसं त्याच्या कंपॅरिझननुसार ते बघू आपण. चांगलंच असेल हे पण.
तरी येऊ बघून. सेकंड टाइम चर्च व्हिजिट. आता थोडी रश कमी झाला आहे तरी पण संध्याकाळचा. मगाशी एवढा रश होता ना, तुम्हाला मी नुसतं आता व्हिडिओ क्लिप टाकन ते. कारण काय झाले, सगळं चुई करतोय आवाज. म्हणजे ते जेवढ्या क्लिपा काढल्या होत्या का ट्रेनपासून इथपर्यंत यायला, सगळी मेहनत गेली वाया तिथले. कारण आवाजच नाही त्याला. हेडफोन दिला बसला की तसं झालं त्याचं. चर्चला जायला रस्ता हुडकायला लागेल पहिला आपल्याला. कोणीकडून आहे काय माहिती, कोणाला तरी विचारावं लागेल. मोबाईलचे हिथं नाही बरं का, पण जिथं ह्याला गेलं का मी एर्नाकुलमला. एर्नाकुलम नाही कुठं बघा, वरकाल्याला. तर तिथं एवढे मोठ्या मोठ्या दुकानं होते का नाही कवरची याची. पलीकडून तिथं गाड्या वळतात, तिथून दिसतोय बरं का रस्ता. इथून बघू. लेडीजसाठी लईच दुकान आहेत राव डेडिकेटेड. इथं क्वीन जे दुकान आहे का, ते सेपरेट लेडीजसाठी. दुसरं कोण तिथं म्हणजे शॉपिंगच करायला दुसरे माणसाचे मेन्स वेअर अजिबातच नाही. तर सगळे लेडीज वेअरच आहे इथं. जास्तच लेडीजला प्राधान्य दिलं इथं. कसं प्रीमियम दुकान दिसतं तेवढं. नाईटला तीच म्हणतोय ना, दिवसा जेवढं वेगळा व्यू वाटतो का शहराचा, थोडा नाईटचा लई वेगळा व्यू राहतोय. याला चर्चच्या थोड्या लाईटिंग कमीत राहावं. हो का, असं दिसतंय. थोड्या लाईटी पाहिजे होत्या जास्त. आतमध्ये आहे पण तिथं व्हिडिओ ते अलाउड नसेल. आतमध्ये थोडं बघून येऊ कसं आहे काय. पहिल्यांदा म्हणजे आता ही दुसरी वेळेस आहे आपली. तिथं सगळं ज्वेलरीचं दुकान आहे. ज्वेलरी तिथून चांगलं मोठं आहे पण लाईटिंग थोड्या कमी येतं ह्याला. नाव मल्याळममध्ये लिहिलं आहे ते. आता काय कळना पण काय नाव आहे ते चर्चचं. नाही नाव कळणार. काय फ्रान्सिकन जुबली इयर लिहिलं आहे काहीतरी. दुसरं लिहिलं आहे ते नाव ना. रात्रीची प्रेयर करायला किती येतात माणसं. काय राव, आपला धर्म नव्हता इथं आपल्या देशात, पण ही एका त्यांचा जी धर्म प्रसार करणार आहे तो आला की सगळा धर्म अख्ख्या भारतात केला निम्मे अर्धा. बऱ्यापैकी चांगला पांगला आहे. केरळमध्ये तर लई 18% तर सगळा ख्रिश्चन धर्माचं केरळमध्ये. आलो जाऊन आतमध्ये बसलो थोडा वेळ. लय शांत पीस असतंय आतमध्ये. कसलं कोण कालव करीत नाही काय नाही अजिबात नाही. मस्त आहे. भारी बिल्डिंग लय मस्त बांधली. फक्त लाईटिंग पाहिजे होते आणखी. कशाच असते काय माहिती वरपर्यंत. त्याच्यावर काय इन्फॉर्मेशन नाही काय नाही. आता चर्चच्या ह्याच्या बाहेर झालोय. फिरतोय असंच मस्त असं बघतोय कुठं काय आहे का व्यवस्थित. फिरायचं का आतमध्ये. मॉलला जायचं, मॉलला जाऊन येतो मस्त. पहिले आता काय करतो, इथे एक दुकान दिसलं जेवण करण्यासाठी. पहिले जेवण करून घेतो. आधी पोटॉप आहे मग पुढचं हॉटेल म्हणून अक्षय हॉटेल म्हणून आले. बिर्याणी वगैरे भेटते तिथं. बघतो खाऊन. जाने दो भाई लोग, जाने दो. तिकडं रूम पण होती राव वरी. रेस्टॉरंट आहे आणि ती पण रेस्टॉरंट एकाच नावाचे दोन आहेत राव. काहीतरी असं त्याचीच फ्रँचायझी काहीतरी विषय तसलाच दिसतोय. घेऊ जेवण करून. चांगलं मोठं आहे राव आजपर्यंत. मेन्यू कार्ड बघावं लागेल. जरा जास्त छोटं आहे काय की. आता बुक नाही लय पण व्हेज राईस मागवला आहे.
आपलं ते व्हेज बिर्याणी. देव खाऊन पटापट. चला आता मस्त असं जेवण झालं, निघालो आता रूमवर. थोडी एडिटिंग वगैरे करत बसतो आता, टाईम झाला आहे. आता मार्केट पण बंद व्हायला लागलं आहे, सगळ्या हळूहळू शॉप बंद व्हायला लागलं. त्यामुळे पहिले जेवून घेतलं. म्हणलं आधी जर फिरलं का तर मग लय गोठा होईल. म्हणलं आधी पहिलं जेवून घ्या, आता उपाशी मारायचो. जेवण वगैरे केलं. आता जातो हॉस्टेलला डायरेक्ट, आता तिथंच भेटतो. आसपास आता सगळंच मार्केट बंद झालं आहे. आता क्वचितच दुकानं उघडेल. चला आता आपलं पण टाईम झालं आहे रूमवर जायचा, जाऊन निवांत झोपायचं. फुल जेवण झालं बघा. आता आले मस्त असं रूमवर, फॅन बिन लावला आहे. उकडतंय पण आडलंय, रात्रीच्याला पाऊस येण्याची शक्यता आहे, काय माहिती आता येतं का नाही. चला आता आपला वेळ झाला इथंच थांबण्याची. आता भेटू डायरेक्ट आता उद्या सकाळच्याला, तुम्हाला रिटर्नची जर्नी दाखवतो. आता सॅड वाटतंय पण काहीच, जायला लागेल कवर आता इथंच. बजेट डगमगलं सगळं आता. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय. लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. बाय.